दोन्ही संघाच्या संघनायकांना देखील विनंती आहे की आपला 12वा खेळाडू इथे स्टेज पाशी पाठवायचा आहे आणि प्रत्येक संघनायकाला संघ मालकाला देखील आयोजकांकडून एक सूचना आहे की आपण जे खेळाडू 14 घेतले आहेत त्यातला प्रत्येक खेळाडू या लीग मध्ये खेळला पाहिजे, मैदानामध्ये उभा दिसला पाहिजे. त्याच्यामुळे जे आता तुम्ही गेल्या मॅचला प्लेयर ना खेळलात आणि आता मॅच मध्ये खेळणार आहात त्यांची 3 जणांची नावं कृपया जमा करायची आहेत. आणि आता होणारा रोमांचक असा सामना शिवशंभो 11 वर्सेस सार्थक जुई. दोन्हीही संघ पहिल्या मॅच मध्ये दोघांच्या लॉस झाल्यात, त्यामुळे दोघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आणि अतिशय असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाकडे ही मॅच कोणत्याही प्रकारे जिंकण्याची पुरेपूर तयारी चालू आहे. सार्थक 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि ही फलंदाजीची जबाबदारी घेऊन आले संघाचे धुरंधर सलामवीर अतुल म्हात्रे आणि कामोट्याचा बाहुबली धुरंधर फटकेबाज रोशन म्हात्रे. या मैदानाची सुंदरता दिवसाने वाढत चालली, कारण बघा 2 दिवसापूर्वी लेग साइडला जो स्टेज आता बनलाय, नवीन पॅव्हलियन बनलंय, एका दिवसामध्ये त्यांनी तयार करून दिले. नक्कीच जेवढे कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानाल तेवढे कमीच आहेत, कारण की जसं दुधामध्ये साखर टाकल्याच्या नंतर त्या दुधाचा गोडवा वाढला जातो, तसेच ह्या मैदानाची काळजी घेता घेता या मैदानाची गोडवा आणि सुंदरता हे असोसिएशन नक्कीच वाढवत आहेत. त्याबद्दल सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभारी आहे. आणि पाहूया गोलंदाजीसाठी आलाय तो विशाल शिंदे. सो स्ट्राइकला आहे तो अतुल, नॉन स्ट्राइकला आहे तो रोशन. पाहूया विशालचा पहिलाच बॉल, पंचांना पार केलाय, बॉल टाकलाय, बॉल तटवलाय, बॉल जातो लॉंगॉनच्या दिशेने. नक्कीच विशाल फडाळे तिथे उभा, 1 धावेनं आपल्या संघाचा आणि वैयक्तिक खातं खोललंय अतुल म्हात्रे याने. ओके, आणि आत्ताची जी मॅच झाली होती प्राची 11, याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो हेमंत गोरले. आणि आमचे अरविंद काका यांना विनंती करतो की त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याला सन्मानित करण्यात यावं. आणि स्ट्राइकला आला तो कामोट्याचा बाहुबली रोशन म्हात्रे. आणि बोलल्याप्रमाणे बाहुबलीने आल्या आल्या विशालचा चांगल्या प्रकारे समाचार घेतलाय, स्वागत केलंय आणि बॅट मध्ये दिलाय फणकावून षटकार. आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 7. उत्कृष्ट अप्रतिम दर्जाचा बॅट्समन आहे तो रोशन म्हात्रे. नक्कीच बाहुबली बोललं जातं याच कारणावर. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता बघाल तर या कामोट्यामध्ये जे टॉप 10 प्लेयर असतील त्याच्यामध्ये प्रायोरिटीवर असेल तर रोशन म्हात्रे. विशाल सारख्या एक धुरंधर गोलंदाजाला मोठा फटका खेळणे म्हणजेच बाहुबलीचं एक काम आहे. पाहूया तिसरा बॉल रोशन साठी, विशाल याचा काहीस 10-12 पावलाचं मोटर रन विशाल याचं. आणि ब्लॉक बॉल होता उत्कृष्ट लॉंग ऑफच्या दिशेने, अमोल तिथे उपलब्ध, नक्कीच 1 धाव मिळाले. उत्कृष्ट अशी खेळी खेळतोय रोशन. आणि आता स्ट्राइकला आलाय तो अतुल. धावसंख्या झाली ती 8, 3 बॉल 8. पाहूया विशालचा पुढील बॉल अतुल साठी, काहीस 10-12 पावलाचा रनअप निघालाय अतुलच्या दिशेने.
आणि हा उत्कृष्ट असा बॉल, उत्कृष्ट कमबॅक केलं म्हणा तर विशालने. 4 बॉलच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 8. जुई गावचे सुपुत्र दोन्ही धुरंधर असे फलंदाज आहेत मैदानामध्ये. पाहूया 5वा बॉल अतुल साठी, विशाल याचा. ओ हो हो हो, उत्कृष्ट असा तटवलाय बॉल. पाहूया कुठपर्यंत जातो आणि नक्कीच बॉल चाललाय सीमारेषा पार. खणखणीत असा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 14. अप्रतिम दर्जाची खेळी हे दोघी सलामीवीर करतात आहे, कारण ते नक्कीच दोघांना माहिती आहे की हा सामना कसाही आपल्याला जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिंकण्याच्या प्रयत्नातून मोठमोठे फटके खेळतात आहेत. उत्कृष्ट खेळी आणि शेवटचा आणि अखेरचा बॉल विशाल याचा अतुलसाठी. ओ लॉंग ऑफच्या दिशेने तटवलाय तिथे साहिल. साहिल उपलब्ध. 1 धाव नक्कीच मिळेल आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 15. 1 ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या पोहोचले 15. कामोटे प्रीमियर लीग 2024 मध्ये जेवढे जेवढे संघ सहभागी झाले त्या संघासाठी तसेच या संघ मालकांसाठी देखील खूप खूप आभारी आहेत की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही भव्य अशी भव्य दिव्य स्पर्धा ही बघायला मिळते, अनुभवायला मिळते. या आधीचे जे सामना झाला होता तो गुरुकृपा नेटवर्क केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा आणि या जे जे सकाळी या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात त्या सगळ्यांचे लाडके रविदादा यांचे देखील खूप खूप आभारी आहे. कारण डेली सकाळी किंवा एक दिवस पहिल्या रात्री एक मेसेज असतो माझ्या मित्रांनो आणि माझ्या भावांनो. या मेसेजमध्ये एवढा गोडवा असतो की नक्की सकाळी मुलं बरेचसे 6:30 वाजता ग्राउंडवर हजेरी लावून असतात खेळण्यासाठी. तर रवी भाऊंचे देखील खूप खूप आभारी आहे. आणि आता वैयक्तिक पहिला आणि दुसरा षटक घेऊन आलाय तो अमोल, एक मोरया 11चा धुरंधर गोलंदाज. पहिलाच बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेने विशाल तिथे उपलब्ध आणि पहिलाच धक्का, पहिलाच हादरा बसलाय तो अतुलच्या स्वरूपात आणि सक्सेसफुल पहिलाच मोठा विकेट घेतला तो अमोल याने. आणि येस, मोरया 11च्या बऱ्याचशा प्लेअरसाठी त्यांच्या संघनायकाकडून आणि संघाच्या संपूर्ण टीमकडून जर तुम्ही षटकार मारलात 500 रुपये आहेत, जर तुम्ही कॅच घेतलात 500 रुपये आहेत, सॉरी 200 रुपये आहेत. नक्कीच आपल्या संघाच्या प्रत्येक प्लेअरचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न हे मोरया 11चे संपूर्ण सुपरस्टार प्लेअर करत आहेत. अमोलला आल्या आल्या चांगला मोठा फटका, सॉरी मोठा सक्सेसफुल मोठा मासा गायला लागलाय अतुलच्या स्वरूपात. आणि आता त्याची जागा, अतुलची जागा घेण्यासाठी आलाय तो या कामोडे प्रीमियर लीगचा ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो शिवा लंके. शिवा लंके मैदानाचा काहीसा ताबा घेताना या प्रीमियर लीग साठी शिवा लंकेने बरीचशी मेहनत घेतलेली आहे, त्याचे देखील खूप खूप आभारी आहे. शिवा देखील या कामोट्याचा एक घातक असा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंगचा एक ओपनर बॅट्समन बॉलर आहे. पाहूया पहिलाच बॉल शिवासाठी आणि हा उचलून दिला बॉल स्क्वेअरच्या दिशेने जातो. नक्कीच 1 धाव मिळेल आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 16. आतापर्यंत 1 विकेट गमावली आहे ती अतुलच्या स्वरूपात. अमोल याने आल्या आल्या पहिलाच विकेट घेतला होता आणि हा दुसरा बॉल आणि आता स्ट्राईकला आला तो बाहुबली रोशन मात्रे. पाहूया कशा प्रकारचा समाचार घेतो अमोल याचा, परंतु अमोल देखील तेवढाच धुरंधर असा गोलंदाज आहे. कामोट्यामध्ये चांगलीच ख्याती कमवलेला अमोल. पाहूया
ओह, काहीसा लॉंग ऑफच्या दिशेने बॉल गेला, परंतु काही ताकद कमी पडल्या. नक्कीच एक धाव मिळाले आणि एक धावेने धावसंख्या झाली ती 17. काहीसा 7-8 पावलाचा रनअप अमोल्याचा. दुसरा बॉल शिवालंकेसाठी. ओ हो, आल्या आल्या दुसऱ्या बॉलवर दिला ठोकून आर पार असा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 23. उत्कृष्ट फलंदाजी. याआधीच बोललो होतो की शिवालंके टॉप 10 मधला एक प्लेअर आहे. कामोट्याच्या पूर्ण कामोटे नगरी मधला हा टॉप 10चा एक प्लेअर आहे. शांत आणि संयमी असा आक्रमक खेळाडू शिवालंके. पाहूया अमोल कशा प्रकारे कमबॅक करेल. अमोल काहीसा बॉल पुसून घेतोय. पाहूया. ओहो, पुन्हा दुसरा बॉल दिलाय बिरकावून आणि बॉल गेला सीमारेषा पार खणखणीत असा. पुन्हा एक षटकार आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 29. उत्कृष्ट खेळी बघायला मिळते ती शिवालंके याची. ज्याप्रमाणे आम्हाला अपेक्षित होती शिवालंकेची बॅटिंग, त्याचप्रमाणे शिवालंके प्रत्यक्षात बॅटिंग करून दाखवतोय. अमोल सारख्या मोठ्या धुरंधर गोलंदाजाला मोठमोठे फटके खेळणे याची वेगळीच शैली आहे शिवाकडे. परंतु अमोल देखील काही कमी नाहीये. त्याच्याकडे उत्कृष्ट बॉल टाकण्याची क्षमता आहे. पाहूया पुढील बॉल कसा असेल, कशा प्रकारचा असेल. आणि पुन्हा एक दणकवून दिलाय आर पार असा कणकणी सुपर सिक्सर आणि ह्या ओव्हरचा तिसरा षटकार दिलाय तो शिवालंके याने. आणि या स्पर्धेमधली या कामोटे प्रीमियर लीग 2024 ची पहिली षटकाराची हॅट्रिक केली ती शिवालंके आणि नक्कीच या मान पटकवलाय तो शिवालंके याने. खूपच आक्रमक खेळी केली शिवालंके याने. हॅट्रिक करणे काही सोपी गोष्ट नसते, परंतु ती प्रत्यक्षात करून दाखवली शिवाची. नक्कीच शिवाची जी कामगिरी पाहता नक्कीच संघ मालकांना देखील मोठा आधार दिसून येतोय. कारण की या दोन्ही संघाचा हा द्वितीय सामना आहे आणि हा जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. पाहूया कशा प्रकारे पुढील गोलंदाज काय बदलाव करतात. संघनायक आणि वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरे षटक घेऊन आला तो पुन्हा विशाल शिंदे. आणि आता स्ट्राइक आला आहे तो कामोड्याचा बाहुबली प्लेअर रोशन म्हात्रे. मारा करेल तो विशाल. 10-12चा पावलाचा रनअप आणि हा उत्कृष्ट बॉल असा काहीसा प्लेअरला देखील लागलाय, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाले. यस, धन्यवाद अंपायर. आणि या लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाले. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 36. 13 बॉलच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 36. काहीसा बाहेरच्या दिशेने बॉल. पंचाने दोन्ही खांदे उचलले, सोबत दोन्ही पंजे उचललेत आणि वाईड बॉलचा इशारा केलाय आणि अतिरिक्त धाव मिळाले. धाव झाले ते 37. पाहूया पुढील बॉल विशालचा शिवासाठी. आणि हा उत्कृष्ट असा ब्लॉक बॉल होता. काहीच समजलं नाहीये. बॅटचा बॉलचा काही संबंध न झाला. बॉल गेला तो यशराज सागर याच्याकडे. निर्धाव. धावसंख्या थांबली ती 37.
दोन्ही घातक आणि आक्रमक अशी जोडी मैदानामध्ये आहेत. पहिला अटकुल सारख्या मोठा बॅट्समनला बाद करून उरलेली सामना दोघांनी चांगल्या प्रकारे सांभाळलाय. पाहूया पुढील बॉल आणि हा काहीसा फुलटॉस बॉल परंतु आउटसाइड इनसाइड एज लागलाय. एक धाव नक्कीच मिळेल. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 38. सुपर स्ट्रायकर आणि प्राची 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉससाठी यायचे. पाहूया पुढील बॉल रोशनसाठी विशाल याचा आणि हा कदाचित नक्कीच वाईड बॉल. काहीशी बॉलची दिशा भरकटले. पंचाने दोन्ही हात वरती केले आणि वाईड बॉलचा इशारा दिलाय. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 39. पाहूया बाहुबलीसाठी पुढील बॉल विशाल याचा ओ हो उत्कृष्ट कमबॅक विशाल याचं. नक्कीच धावसंख्या रोखण्यात सक्सेसफुल होतो तो विशाल. एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचली ती झाली ती 40. पाहूया स्ट्राईकला आला तो शिवा. घातक आणि आक्रमक फलंदाज शिवा. हो स्टेप आउट झालाय परंतु बॉल काय बॅटला लागला नाही. बॉल जातोय निर्धाव डॉट बॉल जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो विशाल. उत्कृष्ट गोलंदाजी आणि काहीसं मैदान शांत करून ठेवले ते विशाल याने. पाहूया पुढील बॉल शिवासाठी. काहीसा बाहेरचा बॉल परंतु आतून चाललाय बॉल. नक्कीच बॉल डॉट ते डॉट आणि धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या थांबली ती 40. 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 40 आणि शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि या 12 बॉलमध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाईल याचेच आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे. आणि पाहूया पुढील गोलंदाज कोण असेल. आणि नक्कीच कदाचित कप्तान असेल असा अंदाज आहे. यस कप्तान विशाल फडाळे. फदाळे अशा बऱ्याचशा सामने घाटकोपर म्हणाल संपूर्ण मुंबई ज्याने गाजवले तो विशाल फदाले. आणि स्ट्राईकला येतो आपल्या कामोट्याचा सगळ्यांचा लाडका आक्रमक घातक फलंदाज कामोट्याचा बाहुबली रोशन म्हात्रे. ओहो बाहुबलीने दिलाय परंतु ते बघूया विकेट घेतो का. आणि हा उत्कृष्ट झेल पकडायचा प्रयत्न परंतु सागर याची उत्कृष्ट अशी फिल्डिंग तिथे बघायला मिळाले. नक्कीच 2 धावा चोरल्यात. पाहूया नितीन तिथे उपलब्ध आहे आणि नक्कीच नितीन लाईनमन कडून नितीन यांच्याकडून षटकाराचा इशारा आहे. पाहूया अंपायर नक्कीच षटकार घोषित केलाय. उत्कृष्ट असा प्रयत्न केला होता सागरने षटकार अडकवण्याचा. जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच परंतु पंचाने षटकार डिक्लेअर केला. धन्यवाद लाईनमन नितीन. प्रयत्न उत्कृष्ट अप्रतिम होता. बाहुबली आल्या विशालचा षटकाराने समाचार घेतला. पुढील बॉल ओहो उत्कृष्ट ब्लॉक बॉल कमबॅक केले चांगल्या प्रकारे. नक्कीच लेग बाईज 1 धाव मिळाले. ओके सॉरी बॅटकट आहे. आणि पाहूया आता स्ट्राईकला आलाय तो शिवा. पुढील बॉल शिवाचा विशाल ज्याचा आणि हा इनसाइड एज लागला. नक्कीच 1 धाव चोरले. सागरला काही बॉल मिळत नाहीये परंतु
चांगला हिट केला होता, परंतु प्लेअर तिथपर्यंत पोहोचला होता. नक्कीच एक धाव मिळाली. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 48. सुपर स्ट्रायकर आणि प्राची 11 नौपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा विनंती आहे की कृपया टॉस साठी आपण लवकरात लवकर यायचंय. ओ हो, उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो विशाल. नक्कीच दोन्ही बॅट्समन पण देखील एक आक्रमक आहे, बॅट्स आणि गोलंदाज देखील तेवढाच आक्रमक आहे. चांगला कमबॅक केलाय. सर्वांचे लाडके रवी भाऊ इथे आलेले आहेत. पुढील बॉल रोशनसाठी आणि हा थर्ड मॅनच्या दिशेने शॉर्ट पॉइंटला बॉल अडकलाय चिखलामुळे. पाहूया, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, नक्की दुसरी धाव देखील कंप्लीट केले. अरे काहीसं मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे मोठा बाहुबली असा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. क्रिकेट खेळताना नक्कीच प्रत्येक प्लेयर, जेवढे 11 जण खेळत असतात त्या प्रत्येक एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. आणि आता टॉस साठी आले ते अरविंद काका यांना विनंती करतो की या पुढील सामन्याचा टॉस घ्यायचाय. संतोष आणि चिन्मय. पाहूया, चिन्मयाने टॉस जिंकलाय. सुपर स्ट्रायकर या संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. असा क्विक निर्णय लवकरात लवकर घ्याल अशीच अपेक्षा होती. प्राची 11 चे सर्वेसर्वा रवी भगत पॅव्हलियन मध्ये आलेले आहे. सकाळच त्यांनी सगळ्या संपूर्ण प्लेयर साठी नाश्ता मागवला होता. पाहूया, आणि आता पुन्हा एक नवीन बॅट्समन आलाय, तो मकू कामोड्याचा दुसरा एक आयकॉन प्लेयर. ओहो, का उत्कृष्ट गोलंदाजी विशाल याची. किपरला देखील बॉल मिळाला नाही. नक्कीच पंचांचा वाईड बॉलचा इशारा, काहीशी ती बॉलची दिशा भरकटली होती, परंतु एक वाईड +1 मिळाला आहे आणि धावसंख्या झाली ती 52. आणि स्ट्राईकला आहे तो आता शिवा. मकरंद आलेला आहे. नक्कीच रोशनची जागा भरून काढेल तो. आणि हा पुन्हा एक स्लो बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॉलची पुन्हा दिशा भरकटली. बॉल जातोय तो वाईडच्या दिशेने. अतिरिक्त धाव मिळाले. धावसंख्या झाली ती 53. 2 बाद 53. शिवा आणि मकरंद यांची जोडी कदाचित ते 80च्या स्कोअर आसपास नेतील अशी अपेक्षा आहे, कारण दोघेही घातक फलंदाज आहे. आणि हा इनसाइड एज, परंतु बॉल जातो यष्टीरक्षकाकडे, सागर याच्याकडे. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या थांबली ती 53. आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या थांबली ती 53 वरती. आणि शेवटचं हाणामारीचं षटक पाहूया कोण घेऊन येतो. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये किती धावा घेण्यास सक्सेसफुल होईल तो शिवा आणि मकू याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. परंतु पाहूया पुढील गोलंदाज. आणि शेवटचे षटक घेऊन आलाय तो श्री गणेशा संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज. आणि जो आज खेळतोय तो शिवशंभू या संघातून विनायक उर्फ बाळा.
शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये किती धावा देण्याचा प्रयत्न दोघे रोखण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करतील. दोघेही स्ट्राईकला येतो मकू. पाहूया आणि हा नक्कीच दिशा भरकटली. पहिलाच बॉल टाकला बाळाने या लीग मधला आणि पहिलाच बॉल हा वाईटचा होता. नक्कीच एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 54. आणि हा उत्कृष्ट पुढील बॉल टाकलाय. डॉट दिलाय. बॉल काहीच धाव आला नाही. डॉट बॉल गेलाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल मध्ये किती धावा घेण्याचा प्रयत्न करेल मकरंद. आणि हा दुसरा बॉल उत्कृष्ट असा टाकलाय. बॅटचा आणि बॉलचा काहीच संबंध होत नाही. 2 बॉल चांगल्या प्रकारे टाकलेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक. नक्कीच विनायकने धावसंख्या रोखण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केलाय. पाहूया पुढील बॉल मकरंदचा विनायकाचा. ओहो हो ओ उत्कृष्ट अशी गोलंदाजी बाळाकडून आणि तेवढा तिसरा बॉल डॉट होता परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि शिवासारखा गडी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि हा स्व आत्महत्या बोलू शकतो. आणि हा तिसरा धक्का बसलाय सार्थक इलेव्हन संघाला शिवाच्या स्वरूपात. आणि त्याची गोलंदाज त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो शेरी दीपक शिंदे. शेरीने जर का उर्वरित शेवटचे 3 बॉल उरलेत आणि या 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर त्याचा मित्र विहान वराडकर याच्याकडून 500 रुपयाचं 5000चं पारितोषिक देण्यात येणार आहे. पाहूया शेवटचे 3 बॉल शेरीसाठी. ओहो उत्कृष्ट लॉंगच्या दिशेने बॉल पटकावलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 58. पाहूया काहीसं बक्षिसाचं स्वरूप बदलण्यात येत आहेत. उर्वरित 2 बॉल उरलेत. 2 बॉलवरती 2 चौकार गेले म्हणजे चौकारची हॅट्रिक झाली तर महेश मदने यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. पाहूया नक्कीच डिजिटल जग हे बदलत चाललंय. डिजिटल होत चाललंय. नक्कीच जीपे स्वरूपात त्यांना भेटून जातील. पाहूया बाळाचे शेवटचे 2 बॉल. ओहो उत्कृष्ट कमबॅक बाळाने केलाय. नक्कीच शेरीला डॉट बॉल दिलाय आणि 500 रुपयासाठी मुकलाय तो शेरी. आणि या इनिंगचा शेवटचा बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत 5 बॉल मध्ये 5 धावा दिल्यात. आणि हार देखील अंपायरने शोल्डर उचलले. दोन्ही हाताचे पंजे खोलत आहे. वाईट बॉलचा इशारा दिलाय. एक धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 59. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो विनायक उर्फ बाळा आवटी. पाहूया शेवटचा बॉल. हा उत्कृष्ट तटवायचा प्रयत्न परंतु बॉल आहे तो सर्कलच्या आतमध्ये. नक्कीच बाळा तिथे खाली उपलब्ध. पाहूया परंतु 1 बाउन्स बॉल पकडलाय. एक धाव नक्कीच घेतले आणि आउट झालेला आहे तो शेरी. वैयक्तिक 2 धावांवरती 5 धावांवरती आउट झाला तो शेरी. विनायकाची उत्कृष्ट गोलंदाजी आणि धावसंख्या पोहोचली ती 61 आणि जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे ती शिवशंभो संघ या. आणि नक्कीच हा दोन्ही टीमचा हा शेवटचा सामना असेल. या आजच्या दिवसात दुसरा सामना आहे दोघांचा. एक मॅच पहिली लॉस झालेत तरी हा सामना जिंकणे दोघांसाठीही खूप महत्वाचा आहे. परंतु बघूया हा सामना एकच संघ जिंकेल. प्रत्येक खेळ हा एकच टीम कोण ना कोण जिंकत असते आणि कोण जिंकेल याच्याकडे सगळ्यांची नजर आहेत.
आणि या संपूर्ण लीगसाठी जे आम्हाला खूप मोलाचे आणि महत्त्वाचे कामगिरी लाभले ती अंपायर आमचे आहेत ते विशाल पाटील फ्रॉम रसायनी आणि दीपक बोराडे फ्रॉम घाटकोपर. या दोन्ही पंचांनी सकाळपासून बरीचशी मेहनत घेतली आणि उत्कृष्ट प्रकारचं सहकार्य या आमच्या संपूर्ण कमिटीला कामोडे क्रिकेट असोसिएशनला करत आहे. त्यांचे देखील खूप खूप आभारी आहोत. आणि आता वळूया पुढील इनिंगकडे. आपल्या कामोड्याचा दुसरा एक गोल गळ्याचा आवाज जेडी. माझ्या सर्व साथी समालोचकांचं हृदयाच्या अंतकरणापासून पूर्णच एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो. वळूया मैदानात चालू असलेल्या सामन्याकडे. आपण मॅच नंबर पाहतोय या स्पर्धेतील 5. पाच समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला रस्त्यावरती ज्या ज्या क्रीडा रसिकांनी किंवा खेळाडूंनी वाहने पार्क केली असतील त्यांना विनंती की 4 व्हीलर किंवा 3 व्हीलर रिक्षा किंवा कार ज्यांच्या असतील ना त्यांनी कृपया त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले त्यामुळे ते गांभीर्य लक्षात घेऊन थोडीशी वाहनं हलवण्याचं काम करायचे. कारण स्पर्धेच्या माध्यमातून इतर प्रशासनाला आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 61 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात आणि 62 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी शिवशंभो 11 संघासमोर ठेवले. सार्थक 11 जुई या संघानं आणि सलामीची जोडी म्हणून आता आपण पाहतोय शिवशंभो संघाकडनं कोण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार. अगदी क्षेत्ररक्षण आपल्याला सजताना पाहतोय आपण. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याबरोबर विशाल पाटील सर जोडले गेले आहेत, मॅन फ्रॉम रसायनी. त्यांच्याबरोबर दीपक बोराडे सर आपण पाहतोय, मॅन फ्रॉम घाटकोपर. आज या KPLच्या माध्यमातून कामोटे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ग्लिस्टर प्रेझेंट कामोटे प्रीमियर लीग 2024 मान्सून धमाका आणि या स्पर्धेसाठी आपण नक्कीच स्पॉन्सरशिप पाहतोय. या ग्लिस्टर कंपनीकडनं स्पॉन्सर बाय आपण पाहतोय सचिन लावंत सर यांचंही आपल्याला एक मोलाचं सहकार्य लाभलं गेलं आणि को स्पॉन्सर बाय शिरसाट स्पोर्ट्स अंबादास शिरसाट अहमदनगर यांच्याकडून आपल्याला लाभले गेले. बॉल स्पॉन्सर झाले स्पोर्ट्स प्लॅनेट करंजाळे या स्पोर्ट्स शॉपीकडनं. त्यानंतर फर्स्ट आणि सेकंड ट्रॉफीसाठी सागरभाऊ पाटील आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अर्थातच अध्यक्ष यांच्याकडून सन्मान चिन्ह जी पाहतोय आपण. आलेल्या परिपाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी संदीप पाचपुते, सोहम रोडलाईन्स आणि साहिल रोडलाईन्स या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहतोय. आमचे सन्माननीय मित्र आहेत संदीप पाचपुते सर, यांच्याकडून ही सन्मान चिन्ह लाभली गेलेत. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय महेंद्र चौधरी सर, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. आज हे जे पंच मैदानामध्ये 2 दिवस खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांची पंचगिरी करताना पाहायला मिळतील आणि ते सौजन्य लाभले गेले डिंगडॉंग निशांत इंटरनॅशनलचे खेळाडू सुरेश डोंगरे, नवनाथ इतापे आणि प्रवीण दाते. की बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज केविन सागर पाटील. आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागरभाऊ पाटील यांचे चिरंजीव यांच्याही नावाने आपल्याला हे बक्षीस पाहायला मिळतात. दरम्यान चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सार्थक 11 जुई संघाकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते अतुल म्हात्रे. पहिला चेंडू साहिलसाठी टाकला जातोय, हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला जातोय. खेळत्या क्षणी दुसऱ्या धावेचा इरादा मनामध्ये ठेवला. एक धाव घेतली जाईल, फेकी अगदी केली जाते परंतु बॅकअपला कोण नाही. 2 धावा, बॅकअप खूप खराब. 1+1+1 3 धावा मैदानाच्या आतमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू 3 धावा, सुरुवात चांगली मानावी लागेल. क्षेत्ररक्षकानं घाई केली, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले परंतु त्या ठिकाणी नजरेचा ताळमेळ नव्हता आणि नजरेचा ताळमेळ नसल्यानंतर यष्टीरक्षकानं तो चेंडू फेकला परंतु नो मॅन्स लँडमध्ये थ्रो केल्यामुळं 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल म्हात्रे यांचं षटक येतंय. नॉन स्ट्राईकवरती आपल्याला विशाल फादाले पाहायला मिळतोय, ते आता स्ट्राईक चेंज करून ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा इट्स वाईड बॉल. पंच कळतील अतिरिक्त अवांतर धाव एक पाहायला मिळते. 4 धावा धाव पलकावरती येत आहेत. एक चेंडू टाकून झालाय म्हणजे एक चौकार, धावांचा चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती थंडावा पाहायला मिळत होतो, परंतु आता मात्र मैदानावरती अगदी तप्त लाही लाही उन्हाचा जोरदार फटका पाहायला मिळतोय. अगदी फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी, थ्रो केला जातोय डायरेक्ट हिटचा, परंतु थ्रो मात्र फसला जातोय. शिवालंकी येत आहे चेंडू खाली. बॅकअप चांगलं पाहायला मिळते. अगदी आताच्या या चेंडूवरती अतुल म्हात्रे यांच्याकडे पाहिलं ना तर यष्ट्यांच्या जवळ जात असताना चेंडू यष्ट्यांवरती फेकण्याऐवजी नॉन स्ट्राईक एंडला फेकला जातोय. का तर विशाल फादलला आउट करायचा प्रयत्न आहे. जाणू नये संघाचा संघनायक आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू, त्याची विकेट प्रामुख्याने घेतली तर संघ थोडासा दुबळा होऊ शकतो आणि म्हणूनच की काय तो प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. थोडासा फंबल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. साहिलसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक्स्ट्रा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं मागणी केली जाते, परंतु पंच कळवतील इट्स अ लिगल डिलिव्हरी. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता फटका सुरेख आहे, पॉईंटच्या दिशेने खेळाय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चांगला फक्त आक्रमक टोला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. साहिलच्या बॅटमधून धावा मैदानाच्या आतमध्ये सुरेख जमवण्याचं काम केलं जाते. जे आव्हान समोर ठेवले त्या आव्हानाला अनुसरून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तो प्रयत्न आतापर्यंत तर यशस्वी झाला आणि या सरासरीने जर धावा जमवल्या तर शिवशंभू संघाला इथून मात्र विजय नक्कीच मिळेल. कारण आतापर्यंत चेंडू जर पाहिले ना तर आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि धाव फलकावरती 9 धावा लागल्या गेल्यात. इथे मात्र चेंडू लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी उसळी घेणार चेंडू. पहा मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या मच्छिंद्र उर्फ मच्छासाठी. या मैदानावरती कुठलंही काम असलं, गवत काढायचं काम, आज पाहतोय आपण या मैदानावरती एवढं गवत वाढलं होतं, परंतु तेही काम अचूकतेने पार केले. आता पाहतोय आपण मैदानाची थोडीशी डागडुजी करण्याचं काम चालू आहे, तेही काम मच्छिंद्र यांच्या माध्यमातून खूप चांगलं होते. आपल्या मैदानावरती कुठल्याही प्रकारचं काम असेल, काही असेल ना, तर हे मैदानाचं मॅनेजमेंट मात्र मच्छिंद्र यांच्या माध्यमातून पाहिलं जातं. या कामुटे क्रिकेट असोसिएशनसाठी खूप मोलाची कामगिरी मच्छिंद्र यांच्याकडून जोपासली जाते. पहा, माणूस गरीब का असाना, परंतु त्याचे विचार चांगले असावे, त्याचं कर्म चांगलं असावं, त्याचं कार्य चांगलं असावं, त्या कार्यामधून एक नवीन प्रेरणा मिळावी आणि ती प्रेरणा आपल्या मच्छिंद्रच्या कार्यातून पाहायला मिळतात. मित्रांनो, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते आणि धाव फलकावरती 9 धावा पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित चेंडू शिल्लक असणारे ते 24 आणि 24 चेंडूमध्ये गरज असणारे ती 53 धावा. 24 चेंडू आणि 53 धावा. म्हणजे जर शिवशंभू संघासाठी पाहिलं ना तर अजूनही दिल्ली बहुत दूर आहे. प्रयत्न खूप करावे लागतील. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन रोशन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. 55 पार करून टाकणार पहिला चेंडू पाहायला मिळतोय. विशाल फादाले यांच्यासाठी डॉट बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. रोशनने कदाचित जाणले, अगदी गुड लेंथला चेंडू टाकल्यानंतर उसळी घेऊन चेंडू सरळ वेगाने यष्टीरक्षकांच्या हातामध्ये पोहोचतोय. पावसाळी रबर बॉल म्हटलं की मग गोलंदाजांची किमया असते. प्रत्येक गोलंदाज आपल्या आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असतो. इथे पुन्हा एकदा पहा, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पाण्यामध्ये चेंडू बुडवून ओला करून घेतला जातो आणि मग त्या चेंडूला रिलीज केलं जातं. का तर टप्पा खाल्यानंतर त्या चेंडूला वेग भेटावा. काही काही गोलंदाज आपण असे पाहतो की ते पाण्यामध्ये चेंडू भिजवून घेण्यामध्ये विश्वास ठेवत नाही. ते अगदी पूर्ण चेंडू
कोरडा करतात, परंतु दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील. एक षटकार, 6 धावा पाहायला मिळत आहेत. तर महत्त्वपूर्ण 6 धावा विशाल फादालेच्या बॅटमधून रोशन म्हात्रेवरती चढवलेलं आक्रमण पाहायला मिळते. 2 चेंडूवरती रोशन म्हात्रेने अतिशय उत्कृष्ट प्रकारचे हाताळले होते, परंतु या चेंडूवरती विशाल फादालेनं आपल्या फलंदाजीची मोहर लावली आहे आणि आक्रमक स्ट्रोक खेळला आहे आणि धावा जाऊन पोचत आहेत त्या 15 या अंकावरती. 62 धावा करायच्यात, 15 धावा झाल्यात. 21 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांचं लक्ष. आता पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय ॲडी कांबळे, चेंडू खाली, परंतु चेंडू काय पाहायला मिळते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या. 3ऱ्या धावेची संधी, 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 4थ्या धावेची संधी पूर्ण होणार काय, आणि 4 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण गेल्यात. कदाचित वाटलं होतं हा षटकार जाईल, चेंडू षटकारासाठी तर गेला नाही, परंतु इथं काय पाहायला मिळते आपल्याला. ज्या ॲडी कांबळेने या आधीच्या सामन्यामध्ये चौकार सोडला होता आणि तिथून या सार्थक 11 जुई संघाला हार पत्करावी लागली होती, तो ॲडी कांबळे बॉल इथे चेंडू जज करू शकत नाहीये. मित्र, तेच क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम नजराना ओळखायचा असेल तर अगदी थर्डमॅनच्या दिशेवरती एक तुम्हाला छोटीशी मूर्ती पाहायला मिळेल, जी वारंवार तिथून हलतीये. रवी भाऊ कडू. या वयामध्ये क्षेत्ररक्षण कसं असावं याचं उत्तम उदाहरण आपल्याला रवी भाऊंकडून घेता येतं. ऑफसाईडच्या दिशेनं टाकलेला हा चेंडू, वाईटची मागणी केली जाते, बाउन्सची मागणी केली जाते. पंच कळवतील इट्स लिगल डिलिव्हरी. डॉट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू. 10 रन दिले, 5 चेंडू टाकलेत. आता मात्र इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, परंतु यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि 1 धाव तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते आणि धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा होत आहेत 20 धावा. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुटण्याचं काम केलंय. म्हणजे आता उर्वरित 3 षटकामध्ये 42 धावा, 18 चेंडू आणि 42 धावा. आणि एक पहा आनंदाची गोड बातमी या ठिकाणी आहे. सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धा 2024 या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक असणारे 30,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक असणारे 15,000 रुपये आणि भव्य चषक. दिनांक 16, 17 आणि 18 ऑगस्ट ही टुर्नामेंट आहे. आपले सुलक्षण भोईर, संजय म्हात्रे आणि सचिन पाटील हे 3 आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण सेक्टर 20 कामोटे. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय ग्रामीण, इंटर कॉलनी आणि 40+ तालुका असे 3 दिवस 3 लॉट्स खेळवले जातील. 18 तारखेला आपल्या कामोट्यातील सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी असणारे इंटर कॉलनीच्या स्पर्धा असतील. त्यामुळे ज्या संघांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी सुलक्षण भोईर, सचिन पाटील, कृष्णा मिश्रा यांच्याकडे आपल्या प्रवेश फिक्स करा. काय फटका खेळला दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आला तसा मैदानाच्या बाहेर अतुल म्हात्रेवरती विशाल फादालेने चढवलेला आक्रमण. 6 धावांसाठी चेंडूला अगदी फेकून दिलंय. रस्त्याच्या पल्याड पाहायला मिळतोय एक उत्तुंग, खणखणीत, दणदणीत, मोठा, लांबच लांब षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच पाहायला मिळतोय. आता मात्र 15 चेंडू 36 धावा विजयासाठी. जोपर्यंत विशाल आणि साहिलची जोडी मैदानामध्ये तोपर्यंत शिवशंभू संघ
कुठलाही त्रास नसणार आहे आणि जोपर्यंत अतुलच्या हातामध्ये चेंडू आहे तोपर्यंतही कुठलाही त्रास नसणार आहे. जशाच तसं उत्तर. षटकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहत आहेत. फलंदाजानं गोलंदाजावरती आक्रमण चढवलं आणि त्याला उत्तर देताना अतुल म्हात्रेनं लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकले. आता परत एकदा अंगाचा वेध घेणारा चेंडू, एक धाव घेतली जाईल. आता इथून मोठमोठी फटकेबाजी करावी लागेल. आता एकेरी दुहेरी धावांनी काय होणार नाही. आता प्रयत्न मोठे करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. चेंडूला आसमान दाखवावं लागेल, फलंदाजाचा कस काढून घ्यावा लागेल, चांगल्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करावे लागेल. ये उडा दिया, परंतु खाली आपण पाहतोय क्षेत्ररक्षक शिवा लंके. झेल होण्याची संधी, अशी चूक होणार नाहीये आणि साहिलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अतुल म्हात्रेनं केलेलं उत्कृष्ट कमबॅक आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. विकेटचं पतन होतंय, साहिलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता मात्र सामना 12 चेंडू आणि 35 धावांची गरज, म्हणजे अजूनही 17.5च्या सरासरीनं उर्वरित 2 षटकांमध्ये धावा जमवाव्या लागणार आहेत. जे जो फलंदाज बॅटिंगसाठी येईल ना त्याला प्रहार करावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके आणि सिंगल डबल जर काढल्या तरच या धावा होतील, परंतु ती आता आक्रमकता आणि ती खेळाडू वृत्ती येणाऱ्या फलंदाजांना दाखवावी लागेल. पिचवरती असणारा विशाल आपल्याला अगदी सेटल पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरतीही आपल्याला तोच पाहायला मिळेल आणि त्याच्या बरोबर आता आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय विक्रांत पाटील. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विक्रांत पाटील यांना सुद्धा मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणलं जातं, संबोधलं जातं. ती आक्रमक खेळी करावी लागेल. परंतु गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आता आपण गोलंदाज इन ॲट नंबर 4 चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. शिवा लंके. धावफलक होतंय 27 धावा, उर्वरित 12 चेंडू आणि 35 धावांची गरज विजयासाठी असणारे ती शिवशंभो 11 कामोटे संघाला. शिवालंके हळुवारपणे अगदी टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली जाते. विशाल फदालेला निस्तब्ध केलं जातंय. 1-2 चांगले चेंडू या षटकातील कनेक्ट झाले, असे कनेक्ट झाले पाहिजेत. ऑनलॉंगच्या डोक्यावरून चेंडू राहील सीमा रेषा पार. षटकार पाहायला मिळेल. विशाल फदाळे आज कळतोय बजरंग बली की जय आणि मोठ्या घणाघाती प्रहार केला जातोय. बजरंग बलीनं गदाने जसा प्रहार करावा तसा प्रहार चेंडूवरती पाहायला मिळतोय. मोठा फटका येतोय आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 29 धावा आणि याच मैदानावरती 10 चेंडू 29 धावा 30 धावा 42 धावा आपण कित्येकदा चेस होताना पाहिलं. त्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत ही लढत मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, त्यामध्ये तीळ मात्र ही शंका नसावी. या मैदानावरती आपण 6 बॉल 32 सुद्धा चेस होताना पाहिलं. पुन्हा एकदा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय एमआयडीसीच्या साईडनं. चेंडू अगदी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. आक्रमण पाहायला मिळतंय. अगदी त्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपण जे क्षेत्ररक्षण पाहतोय ते क्षेत्ररक्षण आता मात्र इथे थोडंसं हलवलं जातंय, कारण एसटी रक्षक कळत आहेत की तो झेल व्हायला हवा होता. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला असला तरी या दुसऱ्या चेंडूवरती मात्र झेल व्हायला हवा होता असं वाटतंय आणि म्हणून क्षेत्ररक्षण तिथलं हलवलं जातंय. अगदी त्या क्षेत्ररक्षकाला आता पॉईंटच्या दिशेने बोलवलं जातंय, म्हणजे संपूर्ण 360 डिग्रीमध्ये क्षेत्ररक्षक हलवलं जातंय. 9 चेंडू 25. विशाल फलादे चेंडू फटका चांगला खेळला. एक धाव घेतली. क्षेत्ररक्षक दूरवरती ॲडी कांबळे जोराने येत आहे चेंडूवरती. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगामध्ये 2 धावा पूर्ण. 8 चेंडू 23 धावा.
अजून एक मोठा फटका आला, अजून एक मोठा फटका. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शिवालंकेचा एक डॉट चेंडू, विशाल फादालेचा एक मोठा फटका. हे समीकरण मॅचचं मात्र इथे उघड उघड होऊन जाईल. विशाल फादाले सुरेख फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली, एक फेकी खराब पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. मित्रांनो, हळुवारपणे कानावरती जोर जोरात ओरडल्याचा आवाज येतोय आणि हा ओरडल्याचा आवाज कुणाचा ऐकायला पाहायला मिळतोय? थर्डमॅनच्या दिशेवरून आवाज येतोय, रवी कडू. विनाकारण नको त्या धावा तुम्ही मैदानामध्ये खर्च करू नका, कारण त्या धावा तुम्हाला किती महागात पडू शकतात. याआधी आपण मैदानावरती पाहिलंय. उर्वरित 7 चेंडू, 21 धावांची गरज. फटका सुरेख खेळलाय, एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते. पहा, अतुल म्हात्रे यांनी क्षेत्ररक्षण जे सजवलं होतं, जो क्षेत्ररक्षक फिरवला, स्वप्नील यांना त्या ठिकाणी घेतलं. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव आली आहे. आता उर्वरित 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहायला मिळेल, नन्ना मुन्ना जादूगर, अर्थातच रवी भाऊ कडू. सहा चेंडू, 20 धावा विजयासाठी गरज आहे. धावफलक टोटल झाले ते 42 रन. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लक्ष आहे ते 62 धावांचं. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि चौथा गोलंदाज संघ मालक. एवढ्या संपूर्ण खेळाडूंना एकत्र करून एक टीम बनवली जाते आणि त्या टीमचं नेतृत्व केलं जातं. रवी भाऊ कडू, अनुभव आहे, अनुभव. पहा, गोलंदाजी नक्कीच रवी भाऊ यांच्याकडे चांगली आहे, परंतु आता क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे, कारण या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिले विशालसाठी पहिला चेंडू, चेंडू या ठिकाणी चेंडू चुकलाय, परंतु फटका मात्र सुरेख पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं स्वप्नील यांच्या डोक्यावरून सलामी देत चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र सामना पूर्णपणे फिरलाय. अजूनही 5 चेंडू रवी कडूकडे आहेत आणि 14 धावा विशाल फादालेकडे आहेत. इथून कोण बाजी मारणार? कारण विशाल फादाले जर पाहिलं ना तर पूर्णपणे मैदानावरती या पिचवरती आपल्याला सेट होताना पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू मध्ये 39 धावा विशाल फादालेनं बॅटिंगच्या माध्यमातून करून टाकल्यात. कर्णधार कसा असावा, कर्णधारानं संघाचं ओझं खांद्यावरती कसं घ्यावं, ती धुरा कशी सांभाळावी, याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. विकेटचं पतन होतंय. होत्याचं नव्हतं करणार. हे काय केलं? आ बैल मुझे मार, आगे गए झुक दिया. यहाँ पे अतुल म्हात्रे ने पीछे से बॉल लपक लिया और सीधा एसटी उखाड़ दी. यहाँ पे विकेट का पतन होता हुआ. याला म्हणायचा अनुभव. ओळखलं, हेरलं की विशाल फादाले क्रीज सोडून पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करताय, मग चेंडू वाईट टाकला. आणि अतुल म्हात्रेचंही कौतुक करावं लागेल. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये त्या ठिकाणी यष्ट्या उकडण्याचं काम केलंय. अगदी टायमिंग पहा. विशाल फादाले पुन्हा तयारीमध्ये अगदी जोरामध्ये पाठीमागे सरसावले, परंतु त्या आधीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय. 5 चेंडू 13 धावा. चला लवकर बॅट्समन या मैदानाच्या आतमध्ये, जास्त वेळ घेऊ नका. एक विशाल मैदानाच्या बाहेर जातोय. फदाले बाहेर जात आहेत. शिंदे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मॅन फ्रॉम शिंदेवाडी, जुन्नर तालुका, विशाल शिंदे मैदानाच्या आतमध्ये. या विशाल शिंदे खेळाडूला आपण बिग बॅश, सीबी ट्रॉफी, सीएच ट्रॉफीच्या माध्यमातून अगदी खेळताना पाहतो. मला वाटतं मागील वर्षी अगदी त्या सीएच प्रीमियर लीगमध्ये एक मोलाची कामगिरी या खेळाडूने केली होती. लांबच लांब टेनिस बॉलचे फटके आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तो विशाल फादाले, परंतु हा रबर बॉलचा क्रिकेट आहे. आणि रवी कडू हा फिरकीचा जादूगार आहे मित्रांनो, फिरकीचा जादूगार आहे. आणि फलंदाजांना शेवटपर्यंत त्या ठिकाणी फॉलो केलं जातं
आणि शेवटपर्यंत फॉलो केल्यानंतर चेंडूला रिलीज केलं जातं. आणि चेंडूला रिलीज असं केलं जातं की पाठीमागं चेंडूला वेग नसतो, फिरकी घेते चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाते, म्हणजे एक सिंगल धाव सुद्धा देण्याचं काम होत नाही. क्षेत्ररक्षकांची साथ या आधीच्या सामन्यामध्ये भेटली नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांना मॅच लॉस व्हावी लागली होती. परंतु इथे मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू 13 धावा. इथे सुद्धा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी दरम्यानच्या दिशेने जातोय. एकच धाव पाहायला मिळते. 3 चेंडू 12 धावा. 3 चौकार किंवा 2 षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला होता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, अगदी फटका सुरेख होता त्यावेळेस. परंतु आता काय होणार, आता काय पाहायला मिळणार. विक्रांत पाटील या फलंदाजाकडे ती पॉवर आहे, तो स्ट्रोक खेळण्याची ताकद आहे. इथे कशा पद्धतीने फसवलं जाणार. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायला मिळेल काय, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि षटकार पाहायला मिळतोय. मित्रांनो, हा नशिबाचा षटकार शिवशंभो संघाला येतोय, कारण झाड त्या ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ते पाहायला मिळतंय आणि त्या वृक्षाला, त्या झाडाला तो चेंडू लागल्यामुळे क्षेत्ररक्षक लांब राहतोय. षटकार. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. फिरकी घेणारा चेंडू. विक्रांत स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतो. नॉन स्ट्रायकिंग वरती असणाऱ्या विशाल शिंदेला माघारी फिरवलं जातंय. तू थांब, मी समाचार घेतो. आता पहा, शेवटच्या चेंडूवरती सामना जाईल. मित्रांनो, बोललो होतं 1 चेंडू 6 धावा, सामना येऊन ठेपलाय. आता कोण, आता विक्रम करणारा विक्रांत की सूर्याप्रमाणे तेज असणारा रवी, कोण बेस्ट वर्सेस बेस्ट, कोण आता इथे बाजी मारणार. रवी कडू की विक्रांत पाटील, शिवशंभो 11 की सार्थक 11. शेवटचा चेंडू, गोलंदाज सज्ज. 1 चेंडू 6 धावा. फटका सुरेख आला तसाच पेरलेच्या डोक्यावरून भिरकावून दिला विक्रांत पाटील. ब्रँडेड शॉट. आणि इथे मात्र लगातार 2 सामने रवी कडू यांना या स्पर्धेमध्ये 2 पराभव आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून घ्यावा मिळतात. आणि शिवशंभो 11 कामोटे संघ एक चांगला विजय, नक्कीच चांगला विजय शिवशंभो 11 संघाचा होतोय. आणि मित्रांनो, आयोजक कमिटी इकडे कळवते, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, संपूर्णतः मॅच सार्थक 11 जुई संघाच्या बाजूने झुकलेली असताना ही मॅच जिंकून दिली तो विक्रांत पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. चला विक्रांत पाटील, विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय. चला सेकंड मॅच कोणाची आता चालू करा लगेच. प्राची 11 नौपाड आणि सुपर स्ट्रायकरची फिल्डिंग आहे. आपण लाईन अप करून मैदानात उतरा.